नमस्कार मंडळी, जय शंभूराजे, जय शिवराय. खूप सुंदर ठिकाणी आलो आहे मी आज. पावसाचं वातावरण आहे. महाराष्ट्र पावसाळ्यात खरंच खूप सुंदर दिसतो. आणि मी ज्या ठिकाणी आज आलेलो आहे तो कुठला ट्रेक नाही आहे. मी आलो आहे एका हॉटेलमध्ये, एका रिसॉर्टमध्ये म्हणता येईल, ज्याचं नाव आहे अंजनवेल. अंजनवेलची जी कॉन्सेप्ट आहे ती मी ह्या ब्लॉगमध्ये आपल्याबरोबर शेअर करणार आहे. ॲग्रो टुरिझमवरती बेस्ड अंजनवेल आहे. म्हणजे काय तर ते मी या ब्लॉगमध्ये दाखवीन. आज मी माझ्या फॅमिलीसोबत आलेलो आहे इथे. आणि अंजनवेल लोणावळ्याजवळ पवना डॅमच्या जवळच आहे. सो गुगल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे. आणि लकीली माझी ओळख या हॉटेलच्या ओनरबरोबर झालेली, ज्यांचं नाव आहे राहुल जगताप. खूप साधा सज्जन माणूस आहे, आपलाच माणूस आहे आणि अप्रतिम माणूस आहे. जशी ही जागा आहे तसाच मालकसुद्धा आहे. मनाने खूप मोठा आहे आणि निर्मळ आहे. ते आता आहेत आपल्याबरोबर. राहुल सर नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मग राहुल सर, आज मी तुमच्या प्रॉपर्टीत आलो आहे. मी आधी पण आलेलो, पण तेव्हा मी ब्लॉग बनवत नव्हतो. म्हणून म्हटलं आज आवर्जून यावं, कारण का निसर्गरम्य वातावरण आहे. महाराष्ट्र अतिसुंदर दिसतोय. आणि तुमची जी प्रॉपर्टी आहे ती देखील एका सुंदर जागेवरती स्थित आहे. सो तुम्हाला थोडासा आवाज येत असेल पाण्याचा, तो मी पुढे ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. इथे एक खूप छानसा ओढा वाहतो आणि जो स्पॉट आहे तो अप्रतिम आहे. आणि म्हणून मी यांना इथेच भेटायला बोललो. आपण इथे भेटूया आणि थोडीशी माहिती ते आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल देतील. तर मग राहुल दादा, आपण अंजनवेल कधी सुरुवात केलं? अंजनवेलची सुरुवात 2014-15मध्ये आपण केली. ओके. पण त्याही आधी साधारण 10 वर्षांपासून इथं या जागेवर, हा पूर्ण एक 12 एकरचा मोठा परिसर आहे. त्या जागेवर त्याच्या आधी 10 वर्षांपासून काम सुरू आहे. ओके. तर 12 एकरचा हा संपूर्ण परिसर मोकळं माळरान किंवा पडीक माळरान म्हणूनच इथला प्रसिद्ध होता. आणि इथं गावातली गुरं जनरलीच चालायला असायची. त्याच्यामुळं मोठी झाडं अगदी हातावर बोटावर मोजता येतील एवढीच मोठी झाडं होती इथं. आणि पूर्ण खडकाळं रान होतं. तर मग 10 वर्ष गेले, 10 काय म्हणजे जवळपास 15-20 वर्षांचा जो मागचा प्रवास आहे त्याच्यामध्ये आपण इथं हजारोच्या संख्येने झाडांचं प्लांटेशन केलं आहे. त्यातही इथली जी नेटिव्ह झाडं आहेत त्याच्या प्लांटेशनवर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळा डोंगर उतार होता. तर त्या डोंगर उताराला जागजागी तुम्ही बघितलं असेल तर ताली बांधलेल्या आहेत दगडाच्या. आणि त्या ताली बांधण्यामुळं झाडांना जागा तयार करून मग तिथं प्लांटेशन केलेलं आहे. तर एका गवताळ माळरानातनं आता एका चांगल्या डेन्स इकोसिस्टीममध्ये आता आपण ही जागा कन्वर्ट केलेली आहे. आणि मग पॅरलली 2015-16मध्ये 4 रूम बांधून आपण जी सुरुवात केली ती आता वाढत जाऊन 13 रूमपर्यंत विस्तार झालेला आहे. 2 मोठ्या डॉर्मेटरीज आहेत. सगळे मिळून साधारण 100 लोक इथे व्यवस्थित राहू शकतील अशा पद्धतीची इथं आता सोय केलेल्या आहेत. बाकी मग वन डे ट्रिपसाठी लोक इथे येतात. काही कॉर्पोरेट्स असतील, कुटुंबांचे मेळावे असतील आणि वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपण इकडे करत असतो. जसं नुकतंच आपण जून महिन्यामध्ये मागच्या 15 दिवसांपूर्वी इकडे काजवा महोत्सव आपण केला. ओके. इथे काजवा महोत्सव देखील होतो. अतिशय सुंदर संख्येने इथं काजवे दिसतात. खूप जबाबदार पद्धतीने आपण काजव्यांचं जीवन लोकांना समजून देतो आणि त्यानुसार तो विषय आपण लोकांपर्यंत मांडत असतो. पुढच्या महिन्यात आता जुलैमध्ये आपण इथं भात लावणीचा महोत्सव करणार आहोत. ओके. त्यानंतर पुढच्याच काही दिवसांमध्ये परत रानभाज्यांचा कार्यक्रम आपण इकडे करणार आहोत. तर म्हणजे तुम्ही नॅचरल गोष्टी जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला बघताय. भात शेती म्हणालात किंवा काजवा महोत्सव. काजवा महोत्सव तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो, पण तो खूप अवघड ठिकाणी असतो किंवा लांब दुर्गम ठिकाणी असतो. तर मला असं वाटतंय जर का पुण्यातून किंवा मुंबईतून कोणाला यायचं असेल तर ही जागा इझिली ॲक्सेसिबल आहे. सो ज्यामध्ये तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता. फॅमिली गेट टुगेदर जसं ते म्हणाले की इथे केलं जातं. दादा, माझा एक तुमच्यासाठी अजून एक प्रश्न होता. ॲक्टिव्हिटीज वर्षभर ज्या असतात त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? बिकॉज पावसाळ्यामध्ये थोड्या वेगळ्या असतात आणि उन्हाळ्यातल्या वेगळ्या असतात, थंडीतल्या वेगळ्या. तर त्याबद्दल काही सांगू शकाल? हा जो पूर्णच परिसर आहे तो निसर्गाने इतका छान नटलेला आहे. मुळातच इथं आल्यानंतर निसर्गाचा ओव्हरऑल फील घेऊनच माणसाला एक प्रसन्न वेगळं फिलिंग इथं जाणवतं. बाकी जेवण खाण हे सगळं नैसर्गिक पद्धतीचं आणि लोकल पद्धतीचं जास्तीत जास्त देण्याचा आपला सगळा प्रयत्न असतो. मग यासोबत ॲक्टिव्हिटीज म्हणून काय तर मग आपण इथं आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपलं पूर्ण परिसराची एक फार्म टूर करवतो. ज्याच्यामध्ये इथली झाडं, इथले कीटक, इथल्या छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्यांची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न असतो.
की जेणेकरून नवीन पिढीला आणि सर्वांना निसर्गाबद्दल गावाबद्दल थोडंसं एक बॉन्ड, एक कनेक्टिव्हिटी तयार व्हावी. तर हा एक आमचा छोटासा प्रयत्न असतो. ती फार्म टूर झाल्यानंतर इथं भलं मोठं एक मैदान आहे. ज्या मैदानावर बाहेरच्या काही मोठे मैदानी खेळ जे आहेत त्या खेळण्यासाठी 1.25 एकरची मोठी जागा आहे. मग बाकी इंडोरमध्ये छोट्या छोट्या जसं टेबल टेनिस, कॅरम आणि अशा पद्धतीच्या काही गेम झोन गोष्टी तिथं ठेवलेल्या आहेत आपण. इथल्या ज्या कुंभार फॅमिली, आमचं हे शिळीम गाव जे आहे ते 12 बलुत्याचं गाव आहे. तर इथल्या कुंभार फॅमिलीजपैकी एका कुटुंबाला आपण कुंभाराचं चाक आणून दिलेलं आहे, ज्याच्यावर ते कुंभारकाम तुम्हाला शिकवतात. त्याच्यामुळं कुंभारकामाचा अनुभव घेता येतो इकडे छानपैकी. आणि त्याच पद्धतीचं कास्य थाळीचं एक युनिट इथं ठेवलं आहे. तळपायांना मसाज देण्यासाठी त्या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो. या व्यतिरिक्त आत्ता आम्ही पावसाळ्यात तर ओढा आणि धबधबे ही सगळी चंगळ असते, पण उन्हाळ्यामध्ये लोकांना पाण्यात भिजता आहे म्हणून एक स्विमिंग पूल आत्ता आपला छान तयार झालेला आहे. आणि हे सगळं करत असताना अगदी टिपिकल हॉटेल्स, रिसॉर्ट्समध्ये जी पद्धत असते त्या व्यतिरिक्त आपण असा प्रयत्न करतो की इथले जे काही डोंगर आहेत, इथल्या काही गुहा आहे, तिथं एक देवराई आदिवलीची अतिशय सुंदर, बोबली नावाचं एक खूप सुंदर ठिकाण आहे. पलीकडे जी खिंड आहे शिळीम शिरवलीमधली, तिथं पलीकडे दोरजाई मातेचं अतिशय अप्रतिम मंदिर आहे. इथनं मुळशी डॅमचा सुंदर व्ह्यू मिळतो. किंवा वाघेश्वराचं जे मंदिर आहे ते पण फार अप्रतिम आहे. तर मग ह्या सगळ्या ज्या जागा आहेत, तर आमचा असा प्रयत्न आहे की लोकांनी पर्यटनाची जी थोडीशी ब्रॉडर बाजू आहे ती समजून घ्यावी. पर्यटन म्हणजे फक्त आलो, मजा केली, खाल्लं, राहिलो, गेलो असं न करता इथला निसर्ग, इथली माणसं, इथल्या वेगवेगळ्या जागा ह्या एक्सप्लोअर करणं, याच्यामध्ये जर त्यांनी रुची दाखवली तर आम्ही खूप मोकळेपणाने किंवा खूप आनंदाने त्यांना इथलं जे निसर्ग वैभव आहे हे दाखवण्याची आमची इच्छा आहे. तर मग आणि ह्या सगळा प्रवास करत असताना इथल्या स्थानिक मंडळींना जास्तीत जास्त प्रमाणात एकत्र घेऊन आपल्याला एक अशी इकोसिस्टम इथे बिल्ड करायची इच्छा आहे, जेणेकरून कृषी, इथला निसर्ग आणि ग्रामीण पर्यटनाचं एक सुंदर मॉडेल इथं बनेल आणि जास्तीत जास्त संख्येने लोक ह्या वेगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकतील. खरी गोष्ट आहे. आणि आजकालच्या पिढीला त्याची गरज आहे, कारण का गावी जायची जी एक संकल्पना होती ती खूप कमी झाली आहे. मुंबई, पुण्यामध्ये शाळेमध्ये आणि एक्स्ट्रा कोर्सेसमध्ये मुलं किंवा फॅमिलीज एवढे इन्वॉल्ड असतात की गावाकडे गणपतीला आणि दिवाळीला एवढा प्रसंग राहिलेला आहे. सो ज्यांना गाव लांब आहे किंवा अनुभव घ्यायचा असेल सुंदरसा, माझं सातारा गाव आहे, मी दिवाळी आणि गणपतीलाच जातो. मी माझ्या अनुभवावरूनच सांगतोय. सो मी म्हणेन की फॅमिलीजना, ज्यांना आपल्या पोरांना, आपल्या पुढच्या पिढीला नवीन काहीतरी अनुभव द्यायचा आहे जो गावाकडचा असेल, ज्याच्यामध्ये आपलं बालपण गेलं, तर इथे थोडासा त्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन, ह्या व्यक्तींनी एक खरंच खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. ह्या प्रॉपर्टीबद्दल तर मी नक्कीच सांगेन, पण ह्या माणसाबद्दल मला त्यासाठी सांगायचं आहे कारण का जी संकल्पना खूप कमी लोकांना आजकाल माहीत आहे, तर ही अशी आपल्यापर्यंत अवेलेबल केली जात आहे या व्यक्तीकडून. राहुल दादा, धन्यवाद. तुमची प्रॉपर्टी मी आधी पण आलेलो आहे, मी पुढे पण येत जाईन. माझ्या पोरांना इथली जागा, इथलं वातावरण खरंच खूप आवडलं आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाला हे माळरान होतं, तर मी तुम्हाला सजेस्ट करीन हे माळरान होतं हे अनुभवायला या. तेव्हा माळरान होतं, तेव्हा झाडं कमी होती, पण आज दादांनी जे निर्माण केलं आहे ना त्याची अनुभूती तुम्ही इकडे घ्यायला या. कारण का माळरानाला कसं कन्वर्ट केलं आहे त्यांनी मोठ्या मोठ्या झाडांनी. तुम्ही ब्लॉगच्या सुरुवातीला पाहिलं असेल की मी जिथून चालत आलो, ही सगळी झाडं ह्यांनी लावलेली आहेत, ह्यांनी काळजी घेतलेली आहे, संगोपन केलेलं आहे. आणि त्यामुळे आज एवढी जी हिरवळ माझ्या पाठीमागे किंवा या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल ती ह्यांनी जनरेट केलेली आहे. सो थँक्यू दादा, परत एकदा खूप धन्यवाद प्रथमेशजी. थँक्यू. नक्की येत राहा इकडे. नक्की नक्की. खूप खळखळतं पाणी आहे आणि एक निखळ आनंद तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. राहुल दादांचा अंजनवेल सुरू करण्यामागचा हेतू मी ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितला. आता अंजनवेल आपण पूर्णपणे पाहूया. अंजनवेलच्या एंट्री गेटवरतीच आपल्याला खूप सुंदर आणि मनमोहक अशी वृक्षांची लागवड केलेली दिसून येते. मला एक सवय आहे, कुठलंही हॉटेल, कुठलंही ठिकाण जज करायचं असेल तर तिथल्या पार्किंगमधल्या गाड्या पाहाव्यात. त्या जर का भरपूर असतील तर समजायचं की कस्टमर रिस्पॉन्स खरंच खूप चांगला आहे. आणि आज मी ज्या दिवशी आलेलो त्या दिवशी भरपूर गाड्या पार्किंगमध्ये उभ्या होत्या. एंट्री केल्यावर लगेच आतमध्ये आपल्याला घनदाट झाडी दिसायला सुरू होते. ह्या झाडांमध्येच ही एक सुंदर प्रॉपर्टी वसलेली आहे. एंट्रीलाच आपल्याला समजून येतं
की लहान मुलांची व वयोवृद्ध लोकांची देखील काळजी नीट घेतलेली आहे. त्यांना लक्षात ठेवूनच ही प्रॉपर्टी डिझाईन केली आहे. इथे आपल्याला बरेचसे कॉटेजेस, रूम्स पाहायला मिळतात. जसं दादा म्हणाले, जवळपास 13 रूम्स, 13 कॉटेजेस इथे आहेत. मी जिथे राहतोय ती आहे प्रीमियम कॉटेज. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवेन. हा तोच रस्ता आहे जो मला माझ्या रूमकडे घेऊन जातो. पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे थोडीशी पावसाची रिपरिप चालूच होती. आता मी तुम्हाला माझा रूम टूर देतो. ज्या रूममध्ये मी राहिलो आहे अप्रतिम रूम आहे आणि आता मी तिथे आत जातो. मी प्रीमियम रूम्समध्ये राहिलेलो आणि ह्यांचे हे प्रीमियम रूम्स खरंच खूप स्पेशियस आणि प्रॉपरली डिझाईन्ड वाटत होते. अंजनवेलच्या ज्या रूममध्ये मी स्टे केलेला ती रूम खरंच खूप स्पेशियस होती. एक वेगळाच ॲम्बियन्स देखील होता. आतमध्ये येताच आपल्याला अनुभव होतो की ही रूम खरंच खूप प्रशस्त आहे. रूमचा कलर, रूममधले फर्निचर आणि फ्लोअर टू सिलिंग हाईट यामुळे खरंच खूप लाईव्हली वाटतं या रूम्समध्ये. प्रीमियम रूम्स असल्यामुळे इथे आपल्याला 2 बेड पाहायला मिळतात. त्यामुळे जर का फॅमिलीसोबत येणार असाल तर ही रूम खरंच खूप स्पेशियस आहे. अडल्ट्सना देखील सफिशियंट स्पेस आहे, तर मुलांनासुद्धा एक वेगळी स्पेस आहे. फ्लोअर टू सिलिंग हाईट जास्त असल्यामुळे या रूमची भव्यता दिसून येते. विंडोजमधून येणारी सनलाईट अजूनच एक वेगळा ॲम्बियन्स या रूम्सना देऊन जाते. प्रीमियम रूम्समध्ये असे 4 रूम्स आहेत, त्यातली ही एक. खिडकीतून बाहेर पाहताच आपल्याला भरपूर फुलझाडं व मोठी मोठी जांभळाची झाडं पाहायला मिळतात. त्यामुळे खिडकीत बसण्याचा आनंदच वेगळा आहे. या रूम्स AC इक्विप्ड असून कुठल्याही कम्फर्टबरोबर कॉम्प्रोमाइज नाही केलेलं आहे. किंग साईज बेड्स असून त्याबरोबर आपल्याला स्टोरेजसाठी काही कॅबिनेट्स देखील दिलेले आहेत. त्यामुळे जर का काही तुमचं सामान असेल, साहित्य असेल तर तुम्ही ह्या कॅबिनेटमध्ये स्टोअर करू शकता. रूम तर स्पेशियस आहेच. आता आपण पाहूया इथले वॉशरूम. वॉशरूमला देखील एक वेगळा ॲम्बियन्स दिलेला आहे आणि त्यामुळे इथलं वॉशरूम देखील आपल्याला स्पेशियस आणि थोडंसं विंटेज किंवा रस्टिक फीलवालं दिसून येतं. वॉश बेसिन देखील युनिक दिसून आलं. वॉशरूममध्ये सगळ्या गरजा तुमच्या फुलफिल केलेल्या आहेत. प्रीमियम रूम्स असल्यामुळे वॉशरूम देखील आपल्याला स्पेशियस दिसून येतं. ज्या काही कस्टमरचे रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या इथे फुलफिल केलेल्या दिसून येतात. मग त्या एअर कंडिशनिंग असो किंवा कॅबिनेट असू देत, जे बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत ते इथे खरंच फुलफिल केलेले आहेत. एक्स्ट्रा पिलोज, एक्स्ट्रा कुशन्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. रूमच्या आतमध्ये जसा वेगळा ॲम्बियन्स आहे तसा नॅचरल ॲम्बियन्स आपल्याला या रूम्सच्या बाहेर देखील पाहायला मिळतो. खूप सुंदररित्या या प्रीमियम रूम्सचं आर्किटेक्चर डिझाईन केलेलं आहे. आपण जर का नीट पाहिलं तर मातीच्या भांड्यांचा वापर करून इथले रूफटॉप्स किंवा सिलिंग बनवलेले, त्यामुळे उष्णता इथे कमी राहते आणि आधीच झाडं असल्यामुळे इथलं वातावरण खरंच खूप ब्रीझी आहे. हा आहे तो स्टेज एरिया, जिथे एक सफिशियंट सिटिंग एरिया आहे, स्टेज आहे, जिथे कुठलं फॅमिली ओकेजन, बर्थडे पार्टीज, एंगेजमेंट किंवा कॉर्पोरेट इव्हेंट्स प्लॅन करू शकतो. या प्रॉपर्टीमधलं जेवढं कन्स्ट्रक्शन आहे, जिथे ॲक्टिव्हिटी एरियाज आहेत किंवा रूम्स आहेत किंवा सिटिंग एरिया आहे, डायनिंग एरिया आहे, हे लगेच आपल्या लक्षात येत नाही, कारण सर्व बाजूंनी गर्द झाडे इथे लावलेले दिसून येतात. जसं राहुल दादा म्हणाले, इथे आधी माळरान होतं आणि त्याला त्यांनी कन्वर्ट केलं, तर हे खरंच खूप अविश्वसनीय आहे, कारण इथल्या या माळरानाला झाडाझुडपांनी कव्हर करणं ही खरंच खूप साधी गोष्ट नाही. आमच्या प्रीमियम रूम्सच्या बाहेर येताच जेव्हा आपण डायनिंग एरियाकडे चालत जातो तेव्हा छोटीशी झाडांखालून जाणारी पायवाट नजरेस पडते. इथून चालत जाताना आपल्याला बरेचसे रूम्स नजरेस पडतात. या रूम्स आमच्या प्रीमियम रूम्सपेक्षा छोट्या आहेत पण स्पेशियस आहेत. या सर्व रूम्सचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतोय. फॅमिलीसाठी सफिशियंट असणाऱ्या या रूम्स आणि इथली ही प्रॉपर्टी खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही जर का इथे आलाच तर नक्कीच खूप चांगल्या आणि भरपूर आठवणी इथून परत घेऊन जाल. इथे लहान मुलांसाठी प्ले एरिया बनवलेला आहे, त्यामुळे त्यांची देखील काळजी घेतलेली आहे, त्यांचा विचार देखील केलेला आहे. त्याच्याच बाजूला आपल्याला सिनियर सिटिझन्सना बसण्यासाठी देखील एक एरिया दिसून येतो, त्यामुळे सिनियर सिटिझन्ससाठी जर का काही ॲक्टिव्हिटीज असतील तर इथे आपण त्या पूर्ण करू शकतो. जसा प्ले एरिया मुलांसाठी केलेला आहे तसं सिनियर सिटिझन्सना बसायला उठायला सिनियर सिटिझन्सचा पण एक एरिया वेगळा बनवला आहे. रूम्स तर आहेतच, आता आपण डायनिंग एरिया पाहूया.
कारण पूर्ण प्रॉपर्टीमध्ये जवळपास राहण्यासाठी 100 लोकांना अकोमोडेट करता येईल. पण त्या लोकांचं जेवण खावण ह्या स्पेशियस एरियामध्ये होऊ शकतं. जसे रूम स्पेशियस आहेत तसं ह्यांचा डायनिंग एरिया देखील खरंच खूप स्पेशियस आहे. आरामात 100 लोक इथे डायनिंग एरियामध्ये अकोमोडेट होऊ शकतात. ह्या डायनिंग एरियामध्ये आपल्याला एक भिंत अशी सजवलेली दिसते जिथे मराठी पारंपरिक भांडी, किचनमधल्या वस्तू किंवा रोज संसारात लागणाऱ्या वस्तू मांडलेल्या दिसतात. छोटंसं एक प्रदर्शनच दिसतं. मग त्यामध्ये आपल्याला डायनिंग एरियामध्ये आलो आहे तर जेवणाबद्दल तर बोलावंच लागेल. इथे आपल्याला पास्ता, पिझ्झा, नूडल्स नाही मिळणार, कारण हे हॉटेल मराठी पारंपरिक रीतिरिवाजांचं आहे किंवा राहणीमानाचं आहे. त्यामुळे जे जेवण भेटेल ते स्वादिष्ट, चविष्ट आणि मराठी संस्कृतीला धरूनच मिळेल. वांग्याची भाजी, पिठलं, मटकीची भाजी, पापड, डाळ भात, भाकरी आणि खीर. इथल्या जेवणाची चव मला आधीपासून माहीत नव्हती ती माझ्या कुटुंबाला. त्यांना देखील इथलं जेवण खरंच आवडलं. घरगुती जेवणाची चव खरंच मजेदार व रुचकर आहे. बाहेर पडणारा पाऊस व ताटामध्ये असलेलं गरम गरम जेवण याची मजाच वेगळी असते. आता आपण घेऊया इथल्या प्रॉपर्टीची टूर. डायनिंग एरिया झाला, रूम्स झाले, आता बाकीचा एरिया पाहूया. इथून खाली आल्यावर आपण ओढ्याकडे जातो, जो ओढा मी मगाशी राहुलदादांशी गप्पा मारताना दाखवलेला. या फुटपाथवरनं चालताना आपल्याला एका बाजूला ओढा दिसतो तर दुसऱ्या बाजूला भातशेतीची लागवड करायची जागा. आत्ता सध्या भातशेती नसल्यामुळे इथे आपल्याला पाणी साठलेले दिसून येतं. ओढ्याचा सुंदर व्ह्यू पाहण्यासाठी इथे आपल्याला एक कॅनपी बांधलेली दिसून येते. या कॅनपीतून आपल्याला एक सुंदर दृश्य नजरेस पडतं ओढ्याचं, खालून असो किंवा वरून पाहिल्यावर झाडाझुडपांच्या मधून वाहणारा ओढा दिसतो आणि त्याचं दृश्य देखील खूप सुंदर आहे. आपण जर का कुटुंबासोबत इथे राहायला येणार असाल तर इथल्या खडकांवर बसून या वाहणाऱ्या पाण्याची गंमत आपण अनुभवू शकता. आता आपण वरती कॅनपीमध्ये जाऊया. आता आपण या कॅनपीमध्ये वरती जाऊया. वरतून देखील ओढ्याचा एक सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो. त्याबरोबर झाडाझुडपांचा आवाज, वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, एक वेगळीच गंमत आहे इथे. या कॅनपीच्या वरती आल्यावर आपल्याला जे दृश्य दिसते ते खरंच खूप सुंदर आहे. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पानांचा जो आवाज होतो किंवा वाहणाऱ्या पाण्याचा जो गोड आवाज आहे तो आपल्याला खरंच खूप शांतता देऊन जातो. निसर्गाशी संवाद साधायला मदत. हे खळखळणारं पाणी खरंच खूप सुंदर वाटतं पाहायला. जसं मी आधी म्हटलं, हे पाहूनच आपल्याला अशी इच्छा होते की इथल्या खडकांवरती जाऊन बसून आनंद घ्यावा. कॅनपीमध्ये आपण आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. इथे एक कॅनपी आहे, तशीच दुसऱ्या बाजूला देखील एक सिटिंग एरिया बनवलेला आहे. इथून देखील आपल्याला ओढ्याचा प्रवाह दिसून येतो. पण हा संत गतीने वाहणारा ओढा आहे आणि तो पुढे जातो आणि खळखळून वाहतो. या दोन्ही सिटिंग एरियाच्या जवळ आपल्याला भातशेती लागवडीची जागा दिसून येते. अजून एक खूप सुंदर गोष्ट आहे अंजनवेलच्या या प्रॉपर्टीमध्ये. ज्या दिवशी आम्ही आलेलो त्या दिवशी खरंच खूप पाऊस होता, पण इथल्या झाडांमुळे, इथल्या वातावरणामुळे ह्या सलग पडणाऱ्या पावसाचा कंटाळाच आला नाही. असं वाटत होतं हा थांबूच नाही. गार वारा आला की अंगावर शिरशिरी यायची आणि खूप मस्त वाटत होतं. ती म्हणजे मोठमोठ्या झाडांमध्ये हरवलेला हा स्विमिंग पूल. पण आधीच पाऊस असल्यामुळे व गारवा असल्यामुळे आम्ही कोणीच या पूलमध्ये उतरलो नाही. या विलाबद्दल मी थोडक्यातच सांगतोय, पण याचे सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील पाहायला मिळतील. अंजनवेलमध्ये एक विला देखील आहे. त्यामध्ये एक स्पेसिफिक लिव्हिंग एरिया आहे, तर 2 बेडरूम्स आहेत व एक किचन देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जर का आपण कुटुंबासोबत येणार असाल, जॉईंट फॅमिलीमध्ये असाल किंवा फ्रेंड्ससोबत येणार असाल, रिलेटिव्हसोबत येणार असाल तर हा विला परफेक्ट प्लेस आहे. इथला परिसर खरंच खूप सुंदर फुलझाडांनी व मोठमोठ्या वृक्षांनी सजलेला आहे. डायनिंग एरियाच्या जवळच आपल्याला गेम झोन देखील दिसून येतो. तिथे टेबल टेनिस म्हणा, कॅरम म्हणा, आर्चरी म्हणा, हे सगळे गेम्स इथे अनुभवायला मिळतात. त्यामुळे मुलं तुम्हाला इथेच जास्त करून दिसतील.
थोडक्यात सांगायचं झालं तर अंजनवेलचा अनुभव माझा खरंच खूप सुंदर होता. माझाच नाही तर माझ्या कुटुंबाचा. आणि खरंच खूप मजा आलेली इथे राहण्याची. तुम्हाला देखील जर का असाच सुंदर अनुभव घ्यायचा असेल अंजनवेलचा तर नक्की या. या गर्द झाडींमध्ये ही प्रॉपर्टी इतकी हरवलेली आहे की खरंच खूप ड्रोन शॉट्समध्ये सुंदर दिसून आली. ड्रोन शॉट तर सोडाच, पण जर का आपण ही प्रॉपर्टी समोरून देखील अनुभवली तरी खरंच खूप सुंदर वाटतं. माझा अनुभव तर ह्या प्रॉपर्टीबद्दल खरंच खूप सुंदर होता आणि त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सजेस्ट करीन की या इथे एकदा अंजनवेलचा अनुभव घ्या. आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल. तर मग भेटूया नवीन एखाद्या ठिकाणासकट, नवीन एखाद्या प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत जय शंभूराजे, जय शिवराय.